नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी शहा फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले। सामनाच्या रोखठोक सदरामधून संजय राऊतांचा गंभीर आरोप, अनिल देशमुखांकडूनही आरोपाला पुष्टी। संजय राऊतांना खोटं बोलण्याचं व्यसन, सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार, तर राऊतांनी पेपरमध्ये लिहिण्यापेक्षा गडकरींच्या घरी जाऊन प्रेम व्यक्त करावं, काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा टोला। अजित पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या यंत्रणेकडून प्रयत्न, सामनातून संजय राऊतांचा दावा, तर 4 जूनला दूध का दूध पाणी का पाणी होईल, शिंदेंचा पलटवार। भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर, किसन कथोरेंनी विरोधी उमेदवाराला मदत केली, कपिल पाटलांचा आरोप, कथोरेंनी आरोप फेटाळले। नियमबाह्य काम न केल्यानं मंत्र्याकडून निलंबन, पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी भगवान पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांवर नाव न घेता निशाण। भ्रष्टाचाराच्या खेकड्यानं अधिकाऱ्यांनाही नांग्या मारल्या, रोहित पवारांचा तानाजी सावंतांवर निशाणा, तर अधिकाऱ्यांनाच नियमबाह्य काम केल्याचा संजय शिरसाटांचा दावा। राज्यातल्या 18 जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांपेक्षा जास्त, यवतमाळचं तापमान 45 अंशांच्या पुढे, तर जळगावचा पारा 43 अंशांवर। वाढत्या तापमानामुळे जळगावात 3 जून पर्यंत जमावबंदी, तर अकोल्यामध्ये 31 मे पर्यंत कलम 144 लागू, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये पोर्शे कार फिरलेल्या मार्गावरच्या 100 सीसीटीव्हींचं फुटेज पोलिसांच्या हाती, तर निषेधार्थ काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन। नाशकातल्या प्रसिद्ध सुराणा ज्वेलर्सवर आयकरची धाड, 3 दिवस चाललेल्या कारवाईनंतर कोट्यवधींचं घबाड जप्त, फर्निचरमध्ये रोकड दडवून ठेवल्याची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वडाळा चुनाभट्टीसह बीकेसीमध्ये नालेसफाईची पाहणी, नालेसफाईचं काम युद्धपातळीवर सुरू, नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन। राज्यातल्या अनेक भागात दुष्काळाचं संकट गहिरं, मराठवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, तर धुळ्यामध्ये 8 ते 9 दिवसांनी पाणीपुरवठा, नागरिकांचे प्रचंड हाल। बीड, पंढरपूर, यवतमाळमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचं आणि घरांचं मोठं नुकसान। बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज, मान्सूनच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता, पश्चिम बंगालसह ओडिशामध्ये एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात। सोन्याच्या दरात प्रतितोळा तब्बल 2200 रुपयांची घट, गेल्या 4 दिवसात सोनं 74,000वरून 71,800 रुपयांवर। आज चेन्नईच्या मैदानात रंगणार आयपीएलचा अंतिम सामना, विजेतेपदासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स भिडणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।